आजचा हा ब्लॉग खूप खतरनाक होणार आहे. आपण आज पुण्यातले मेन एरियातले म्हणजेच MG रोड, तुळशीबाग येथील ना खूप खतरनाक असे फूड ट्राय करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. ही पुण्यातील सर्वात जुनी भाजी मंडई आहे हे समोरची. आणि हा एरिया इंट्रो आहे की नाही. आपल्याला आता गार्डन वडा बघायचं. खूप जण म्हणतात की पुण्यातला गार्डन वडापाव लय फेमस आहे, लय फेमस आहे. इथं ना हे भाटुपावाले आहेत ना, त्यांचं स्टिकर आहे. आपण त्याच्यासोबत फोटो काढू. खूप लय म्हणतात ना. दोन द्या ना. ओपन चालू आहे. दोन द्या. दिन में कितने वडापाव बनते हैं इधर? हाँ? अंदाजा नहीं है, फिर भी कितना होगा? हाँ? अभी ये कितने डाले हैं अंदाज से? 120. अरे वाह, आपली प्लेट आली. आयला लयच मोठा आहे पण. 25 रुपयाच्या मानाने खूपच मोठा आहे तसं म्हणायला गेलं. बघ ना काय करतात त्याच्यामध्ये. हिरवी चटणी आतमध्ये एकच मस्त पैकी आहे. आणि वडा सुद्धा असा गरम गरम मोठा आहे चांगला. टेस्ट भी भारी. कसा वाटला वडापाव? एक नंबर आहे. एक नंबर आहे का? आपण ना 5 स्टार रेटिंग साठी ना 5 स्टार आपलं जे आपण जे रेटिंग देतो हा, त्यामध्ये ह्याला 4 ची रेटिंग देऊ शकतो. 4 ची रेटिंग. 4 स्टार. चिंचवड मधलं तो सिद्धिविनायक वडापाव खाल्लाय ना, त्याची टेस्ट भारी का याची टेस्ट भारी? ह्याची भारी थोडी. याची भारी. लोक लांबून लांब उभे येत नाही. हा, भारी वाटला. ते तर आहेच. टेस्ट. हा वडापाव किती दिवसापासून खाताय तुम्ही? लय दिवसापासून. हा, लय दिवसापासून. आज संडे है, इसके लिए कमी है गर्दी. आज कमी है फिर भी. हाँ, नहीं तो भीड़ लगे रहता है. संडे तो ज्यादा गर्मी नहीं वो शाम को होएगा. अच्छा, शाम शाम को. को होएगा. इधर और उधर. उधर किधर? उधर है ना गार्डन के पास सामने. उधर भी है क्या? हाँ, यहाँ से जाता है. अच्छा, 2 शाखा आहे इनके. हाँ. 2 शाखा है क्या? पण टेस्ट भारी. आळंदी से आलोय खायला. तुम्ही इथलेच आहे का? नहीं नहीं, मैं कभी रहता हूँ इधर एयरपोर्ट के हाँ, पास. ये- इंग्रे नगर. अच्छा, ड्यूटी आमका इधर. असं आहे क्या? वडा तर मोठा आहे. वडा खूप मोठा आहे. बघा ना कसं आहे. चटणी, ग्रीन चटणी टाकली. गार्डन वडापाव. गार्डन वडापाव का पण नाव ठेवलं? जे गार्डन. वो सामने जे गार्डन है, इसके लिए जे गार्डन का बोलता है. जैसे है का जे गार्डन. सामने से जे गार्डन है, इस वजह से गार्डन वडापाव नाम रखा है. वही मैं आप सोच रहे गार्डन वडापाव क्यों नाम रखा है. गार्डन वडापाव तर गार्डनच नाही. इधर क्या क्या टेस्टी मिलता है गार्डन वडापाव में? ये बड़ा पास. अच्छा वडापाव आहे फिर. वडापाव भारी आहे रे, है ना? पाव पण किती मोठा आहे, वडा पण मोठा आहे. बघा ना, पाव केवढा आहे. ते तर जाऊ दे, टेस्ट पण भारी आहे. इथं भाटुपाचं स्टिकर लावलेलं आहे त्यांनी, ते जरा खराब झालंय. खराब झाले ते, बऱ्याच दिवसा पहिले आले असते.
अरे लय जुने रे आज. आज लय ऊन आहे बाबा. पण आपल्याला आता कॅम्पसचा बर्गर ट्राय करायचा आहे. त्याच्यामुळे आपण आज मेन चौकात खूप आलेलो आहे. तुम्हाला ऍड्रेस आहे ना, मी तो मेन्शन करेन. आता मला बी ऍड्रेस नाही माहिती, पण तुम्हाला नंतर मी ऍड्रेस सांगून देईन. आपल्या जो आता हा एरिया तुम्ही बघा कसा गजबजलेला आहे. ऊन पण भरपूर आहे आणि ऊन लय भरपूर आहे. पण फोर व्हीलर शिवाय फिरायचं काम नाही आता पुण्यामध्ये. बर्गर खायला पण गर्दी किती आहे. हा? आज आहे. बर्गर हो, कसं अरे बापरे. हो का? बघ इथं गर्दी. हा? गर्दी बघ. 65 ऑर्डर बरोबर. चल वरती चल, वरती वरती. चल. वरती चल. लाईन बघ. लाईन लाईनला थांबायला लागेल. आम्ही जागा सांभाळतो. मी एक चिकन बर्गर मागवतो हा. आणि एक व्हेज बर्गर. व्हेज मध्ये व्हेजच ना. काय खाणार आहे तू? एक व्हेज आणि एक चिकन, 2. इथं बघ ना कसे जुने जुने फोटो आहे सगळ्यांचे. फोटो हा पुण्यातला मेन ब्रँड किंग ऑफ बर्गर. खूप गर्दी. कोल्ड ड्रिंक खूप वेटिंग करायला लावलं. 1 घंटा वेटिंग करून एवढं आलंय आता जस्ट. आता कसं वाटतंय? करायचं आता कसं वाटतंय? आता असं वाटतंय की मी हवेत पंख्यात उडतोय असं. 1 घंट्यानंतर आलंय. चला करा चालू. करा चालू. टेस्ट बघ. तुम्ही बघ नाही कसं कसं घ्यायचं, कसं आहे, अरे खायचं कसं आहे, कसं मोठं आहे बघ नाही. कट करून दिलाय ना. अरे कट करून दिलाय मान्य आहे. बघ खायचं कसं आहे. बाबा नंबर. याला रेटिंग द्यायला आपल्याकडे चॅनलच नाही. याला 5 स्टार रेटिंग देऊ आपण. 5 स्टार का 7 स्टार देऊ. 7 स्टार. तो रे अरे करके चालू. कट करायचं मला. तुला कट नाही करून दिला. नाही का? सेकंड आहे. हा का तुला मग मोठेवाला जम्बोवाला कट करतो. अरे त्यांना सांग कट करून देवा ना. दिला त्याला सांग सांग करतात ते कट. भाई कट करून भेटेल का आम्हाला? हा खाता येत. खाता खाने को नहीं आ रहा उसको. अरे दे ना बाबा. उसने हाथ से किया है. हाथ से किया है. मत ना कर. कशी टेस्ट? काय फ्लेवर काय लागतंय तुम्हाला? चटणी, चिकन टिक्का, टिक्की आतमध्ये बघ ना कसा मस्त वेळ का काकडी आहे,
कांदे टमाटर आहे. याला उगच म्हणत नाहीत बर्गर किंग ऑफ द पुणे. बरोबरच वाटतं. चेन्नईचा बर्गर भारी हा? का हा बर्गर भारी वाटतोय? मला हा आवडला. हा आवडला. आणि जो ओरिजिनल ब्रँडचा आहे तो वाला का हा वाला? दिस वन. दिस वन. हा बोला आता. अरे बर्गर एवढा मोठा आहे धरला जात आपल्याला तर कट कट करून दिला, याला तर दिलाच नाही. ते बघ कसं खाते दाखव. हे बघा बघा हे असं असं खातात का? तुला न्यावं का नाही कुठं? बरं का, टेस्ट टेस्ट मस्त आहे पण. मला बीट एक बाईट द्यायचं वेजचं. बघू ट्राय कसं लागतंय. उठून बी दे, काय नाही मला लागतंय. कट कर थोड. असं तोड म्हणलं होतं. मित्रासोबत शेअर करायचं. व्हेज मध्ये पण जान. चांगलंय. आलू टिक्की आहे ना दादा? कोणता बर्गर घेतला तुम्ही? चिकन जम्बो. चिकन बंब. कशी टेस्ट? जम्बो जम्बो. जम्बो जम्बो. कशी वाटते टेस्ट? छान छान छान. 5 पैकी किती रेटिंग ना? 5 5 पैकी 5. मोस्ट ऑफ सगळ्यांना तेच आवडतं वाटतं. मोस्ट ऑफ सगळ्यांना बर्गर जम्बो आवडतं वाटतं. चलो विचार. नाही तुम्हाला थम्सअप. ताईन थम्सअप दिलेला आहे. ताईने गोल्डन थम्सअप दिला. गोल्डन थम्सअप दिलेला आहे. हे झाले नॉनव्हेज वाले. व्हेज वाल्याला विचार. तो कुठला दिला? सिल्वर. सिल्वर दिला आहे. हा ए लल्या मार चोरीन मार चोरीन. सँडविच खायचं का? कुठं बसत? क्लासिक चटणी. असं का दिला असं मला काय समजलं नाही. पॅकेट मध्ये पॅकेट मध्ये थंड आहे का बघ का फ्रीज मधून काढून देते. नाही नाही हो त्याच्यामध्ये बघ ना पूर्ण असा ब्रेड आहे. त्याच्यामध्ये ग्रीन चटणी 50 रुपीज. हे ट्राय कर. वेगळी टेस्ट आहे. खाण्यायोग्य आहे ना? खाऊ तर शकतो ना? हे एक खाऊन घे. हे कॅन्सर तर वाटलं असतं. लय काय वाटलं तर. कसं वाटतंय खरं सांग. जेन्युइन रिव्ह्यू दे. जेन्युइन आपल्याकडे तसलं नाही. ग्रीन चटणी लावलेली आहे, बाकी काहीच नाही. हा 3rd क्लास. मला बी काय आवडलं. 50 रुपयाच्या माणूस ब्रेड चटणी लावलेली. ब्रेड आणि हिरवी चटणी लावली वडापावची. म्हणजे नामबडेवर दर्शन खोटे. तू एक ट्राय कर. मी एक ट्राय आपण दुसरं कॅन्सल करून दुसरं बेड दाखवतो. टेस्ट करू आता. बरं कॅन्सल झालं. हा
हे कॅन्सल करून दुसरं घेऊ आपण काही, है ना? मला ते काय एवढं क्लासिक वाटला नाही सँडविच. काय म्हणून आवडीने खात असतं काय माहिती. नुसतं ब्रेड आहे त्याच्यावर ग्रीन चटणी दिलेली. आयटम तर भरपूर आहेत मग. हा भरपूर आयटम यायच्यात. बटर चीज तर मागवलंय, बघू आता कशी टेस्ट लागेल त्याची. भाटुपावाल्यांनी फसवलं आपल्याला. आपल्याला काय आवडलं नाही ते. हा का? काय माहिती. बल पडलं. नाहीतर ब्रेडला नुसता चीज लावून देतील बस. हे ग्रिल काय ते म्हणतात ग्रीन चटणी ग्रीन चटणी. ब्रेडला ते मिठातले ब्रेड आहेत. कसे ब्रेड आहेत काय माहिती. काय Bread माहिती. वेगळं लागत होते त्याच्यामध्ये ते लावून दिलं रे. यांच्याकडे रेडीच असतं सगळं. थँक्यू. हे बी मला त्याच माळ्यातला मनी दिसतोय हा पण. बघायला तर पनीरचा तुकडा वाटतोय. वेटला जास्त वाटतंय. हो हे खोल असं. हो त्याच्यामध्ये हो. हा पूर्ण असं बटर दिसतंय. कसं लागतंय. झाला इथं गाईज आमचा 2 वेळेस पोपट झाला. एकदा ग्रीन चटणीचं घेतलं होतं आणि आता ब्रेड बटर घेतलंय. 2 वेळेस पोपट झाला. बघा यांचे तोंड बघा. यांचे तोंड बघा कसे उतरलेत. एक्सपेक्टेशन जास्त ठेवलं की असंच होतं. ते बटर खाकळत नसतं ते कसं लागते. नुसता बटर याच्यात ब्रेडवर नुसता बटर टाकून दिलाय बस. पैसा बर्बाद. गाइस पैसा बर्बाद हो गया हमारा इधर. अब क्या है? बटर आहे याच्यामध्ये. हाँ बटर और पाव बस फिनिश. अब क्या ही कर सकते अब. जे ऑर्डर दिली ते घेऊन आले ते. त्यांची तासच भेटत तर काय असं. आता मी खाऊन बघतो गाईच. काहीच मला असं वाटतं की लोक चांगले आहेत. हा? थांबरे झाला मला जरा स्नॅप काढू दे. फोटो काढ एक चांगला. फोटो काढतो मस्त. कशी भाजी मंडई पुण्याची सर्वात जुनी भाजी मंडई. इंग्रजांच्या काळातली भाजी मंडई. कितीला आहे चष्मा. 100 कोणता घ्या. लगाओ अभी कुछ भी लगाओ. हम लोग अभी जैसे नहीं आए नहीं गए. कुठला आवडला. हे आहे पुण्यातील आपलं तुळशीबाग. आपल्याला जे जायचं ना ते कावेरी आईस्क्रीम बघ. कावेरी कोल्ड ड्रिंक्स प्रायव्हेट लिमिटेड. 1952. 1952 म्हणजे किती जुनं आहे बघ. युट्यूब वाले आहेत का तुम्ही. हो युट्यूब वर आम्ही. तुला कसं माहिती. असंच. तू या कशासाठी आलाय. आईस्क्रीम खायला आलाय. कोणतं आईस्क्रीम खातेस.
नाही खाल्ले अजून. कोणासोबत आलाय तू? मम्मी पप्पा मम्मी सोबत आलाय शॉपिंग करायला? कुठे राहतो? दीदी हा दीदीला दिघीवर आलाय? आम्ही वस्तीला राहिलो, दिघीला. वस्तीला राहिलो. वस्त्री माहिती आहे ना? किती जातो तू? हा ठीक आहे. काय पाहिजे? एक पाण्याची बॉटल. खायला त्याच्यामध्ये बघ ना स्लाइस व्हाईट, परत त्याच्यावर कुठला आहे मँगो? काय घेतलंय? त्याच्यामध्ये काय फोटो काढा फोटो. कसं वाटतंय तुला बॉम्बेट? चांगलं आहे. दिसायला तर अट्रॅक्टिव्ह वाटतंय. खाल्ल्यावरच कळत. मला तर असं वाटतंय त्या आईस्क्रीम बघून त्या आईस्क्रीम मध्ये हारून जावं बघूनच असं तोंडाला पाणी सुटतंय. आता टेस्ट कशी त्याच्यावर समजत. मी ट्राय करतो. कडक आहे. ए यार तुम्ही काय हातात? फोटो राहू दे बाजूला. शूट कर. मागे घे. दिसतो का मी? दिसतोय. त्याच्यामध्ये ना रिअल फ्रुट्स टाकलेले आहेत, त्यांनी त्याच्यानं आतून चांगलं लागतंय ते. बघ खाली ना फ्रुट्स आहेत, त्यांची चव पण एक नंबर लागायला. रिअल दुधातनं बनवलेलं आईस्क्रीम असं वाटतं. असं ह्याच्यामध्ये पाम तेल वगैरे काहीच नाही असं मिक्स केलेलं. अरे ते तर आहेच. काय करणार? असं तोंडावर टाकलं ना, असं तोंडात टाकलं ना फिरकुळून चालली एवढी भारी आईस्क्रीम. कडक. अरे बोल बोल. अरे बोल. नाही मला कवडी आता तू बोलत बस. तो फक्त खाण्यापासून ट्राय कर. अरे काय तुम्ही उष्ट करून टाकलं सगळं. आता मी नाही खात. आपल्याला काय जाते नको खाऊ. दुसरं माग. आम्ही ती बी उष्ट करणार आहे, एवढं लक्षात ठेव. जाऊ दे नाही मागवत. अरे काय लाले उद्या बायकोचं कसं काय नष्ट? हे म्हणलं ना बायको नको म्हणत. ए तू उष्टी येऊ नको माझ्याजवळ. काका उष्ट केला आम्ही. अरे तुम्ही खाल्ले सगळे उष्ट झाले ते आता. त्याला दुसरी मागवताना ना त्याला म्हणा थोडी सेपरेट एक डिश दे. दुसरं कोणतं मागवणार? जर आम्हाला शूट कर माझा काय खायचं आम्ही दुसरं मागू कुठं. रस्ते बोडले. रस्ते बोलले. हा, रस्ते तुम्ही रस्त्याचं परवानगीशिवाय बांधू शकत नाही. तुम्ही जागा याच्यावर विचार करा असं. हे काय विषय नाही तिथं त्यांची परमिशन घेतली तुम्ही रस्ते सुद्धा मग ते बांधून. हा 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 हा. चलो भाई. आता बी 3 चमचे आहेत. आता मी 3 चमचे. मी 2 चमचे नाही खात. हा आम्ही अजून सुद्धा तुला चान्स देतोय. बघ कसलं कसलं फोटो काढ. मी आज आईस्क्रीम कधी खाल्ली नाही. काय वाटतं तुला? इकडचा घे, इकडचा घे. खतरनाक आहे टेस्ट. काही पण म्हण. काय म्हणतो लाले कसं वाटतं?
तोंडावर टाकलं ना बिलकुल असं आराम स्मूथ एवढी खतरनाक लागते. काय खा आता उष्ट केलंय. हे जाऊ दे त्यांना खाऊ दे, आपण खाऊ. बाणफूड काय ते बायांमध्ये करतोय. उष्ट करणं, उष्ट कसं उष्ट काय अबे पायनॅपल मस्तानी मस्तानी केळी खाऊन घेऊ. स्नॅप बघितलं किती भारी आले माझे. ती ट्राय कर मस्तानी. खाणार कुठे कामात आहे? कसं लागतंय? चांगली फ्लेवर वेगळा आहे पण जरा. कसला लागतं फ्लेवर? आम्ही वरचं काम कामापासून याच्यात तर काय फ्लेवर करणार. अरे आम्हाला असं बुडवलं कसं समजत. ओके मोकळे असं बुडवायला लागतं. अरे स्ट्रॉबेरी आहे. लय घट्ट आहे. पकड की त्याला पडत नाही तर. नाराय का सगळं वर खाली करून टाकलं माझं. कसं आहे काय कुठला फ्लेवर आहे? स्ट्रॉबेरी फ्लेवर. आता दुखायला लागलं तेवढं थंड सांगतो. लय बटन टाकलं स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे. कसं वाटलं तुला? चांगलं आहे. ड्रायफ्रूट आहे तो. ड्रायफ्रूट तर आहे तर फ्लेवर कसा टेस्टला? आईस्क्रीम खाल्ल्यावर कसं वाटतंय? गार. एवढं नाटक नाही करायचं. कशा आता खायला